सुनबाई, इतका अन्याय करू नकोस. ती बिचारी एकटी कशी राहील? आताच तर तिची आई वारली आहे. काही दिवस तिच्या बरोबर राहा या घरात. मी दिवसभर बाहेर काम करणार. काहीतरी विचार करा मुलांनो. तुम्ही भाव आहात तिचे. तुम्ही तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा. तरुण बहिणीला असं एकटं घरात सोडून तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन जाणार आहात का? ती एकटी कशी राहणार या घरात? तिला असं एकटं सोडण्यापेक्षा तुम्ही लोक बारीबारीने या घरात राहा. मी लवकरच तिच्यासाठी लग्नाचे स्थळ बघतो. एकदा का तिचे लग्न झाले की मग तुम्ही दोघेही जाऊ शकता. माझं काय, मी राहीन एकटा. आपली 2 मुले आणि सुनांच्या समोर हात जोडून सांगत होते मोहनराव. तेव्हा मोठी सून म्हणाली, माझं तर राहणं मुश्किल आहे बाबा. यांचं ऑफिस असते आणि शिवाय मुलांच्या पण शाळेचे नुकसान होईल. ही तुमची छोटी सून राहते का बघा. तिचं तर काही अजून मूलबाळ नाहीये. यावर धाकटी सून बोलली, अरे वा वहिनी, असे कसे म्हणताय तुम्ही? मला मूल नाही म्हणून काय झाले? माझे पती सुद्धा ऑफिसला जातात. त्यांच्यासाठी मला जेवण, चहा, नाश्ता बनवावे लागते. मी नसल्यावर काय त्यांनी स्वतः जेवण बनवायचे का? घरात साफसफाई असते, कपडे धुवायचे असतात. त्यांना कसे जमणार हे? आणि यांना स्वयंपाक करणे पण जमत नाही. उपाशी राहतील ते. नाही बाबा, मला तर नाही जमणार. दोन्ही सुना एकमेकींना भांडू लागल्या. त्यामुळे मोहनरावांनी आपल्या दोन्ही मुलाकडे आशेने पाहिले. परंतु दोन्ही सुनांसारखं दोन्ही मुलांमध्ये पण आपापसात भांडणे होऊ लागली. भांडणे वाढतच चालली, परंतु उपाय मात्र काहीच निघाला नाही. शेवटी मोठा मुलगा सुयश म्हणाला, सगळा प्रॉब्लेम नेहाला घेऊनच होऊ लागला आहे. तर एक काम करूयात, नेहालाच आम्ही आमच्या बरोबर घेऊन जातो. तोपर्यंत बाबा तिच्या लग्नासाठी मुलगा शोधून ठेवतील. ठीक आहे ना बाबा. मग भावाचे बोलणे ऐकताच नेहा रडू लागते. ती आपल्या बाबांच्या मोठ्या आशेने पाहते की बाबा नकार द्या, मी नाही जाणार यांच्या बरोबर राहायला. मोहनराव काहीच न बोलता गपचूप अश्रू भरल्या डोळ्यांनी आपल्या रूममध्ये निघून जातात. दोन्ही मुले आणि सुना पण आपल्या आपल्या खोलीत निघून जातात. नेहा बिचारी एकटीच उभी राहून रडू लागते. नुकतीच तिची आई गेलेली असते आणि आई गेल्यानंतर लगेचच भावांनी व वहिनींनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. रडत रडतच नेहा आपल्या बाबांच्या रूममध्ये गेली. तिथे तिचे बाबा डोक्याला हात लावून बसले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. नेहाला पाहताच बाबा म्हणाले, काय झालं नेहा, गेली नाहीस का झोपायला? बाबा, मला त्या लोकांबरोबर जायचे नाहीये. तुम्ही प्लीज नकार द्या. मी त्यांच्याबरोबर 1 मिनिट सुद्धा राहू शकत नाही. माझ्या वहिनी दुसऱ्या घरातून आलेल्या आहेत. परंतु भावांचे पण वागणे पाहिलेत ना तुम्ही. ते तुमचेच नाही तर भले माझे काय होणार आहेत? आईच्या जाण्याचे दुःख जरा सुद्धा नाही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही. नाही राहू शकत बाबा मी त्यांच्या बरोबर. प्लीज माझी चिंता करू नका. मी स्वतःला सांभाळून राहीन इथे. मी काही आता लहान बाळ नाहीये. मुलीचे असे समजदारीचे बोलणे ऐकून मोहनराव रडू लागले. तिच्या डोक्यावर हात ठेवून ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. जा आता, झोप जा. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मुलांनी सुना आपले सामान घेऊन निघाले. मोहनराव गपची बसून त्यांना निघताना बघत होते. तेवढ्यात मोठा मुलगा नेहाला म्हणाला, नेहा, तू अजून तयार झाली नाहीस का? तुला काल सांगितले होते ना 7 वाजता ट्रेन आहे म्हणून. जा लवकर तयार होऊन ये. तेव्हा नेहा तिच्या बाबांकडे पाहू लागते. मोहनराव म्हणतात, नाही, नेहा कुठेच येणार नाही. तुम्ही लोक जाऊ शकता. तेवढ्यात मोठी सुनबाई म्हणाली, ठीक आहे बाबा, पण यामध्ये एवढं रागवण्याचं काहीच कारण नाही. आम्ही आपलं असंच म्हटलं होतं. नेहा तिकडे आमच्याबरोबर आली असती म्हणजे तुमचं टेन्शन गेलं असतं. नसेल पाठवायचं तुम्हाला तर नका पाठवू. जशी तुमची इच्छा. निघतो आता आम्ही. आमचा ट्रेनचा टायमिंग होऊ लागलेला आहे. चला रे सर्वजण. सगळेजण घरातून निघाले. मोहनरावच्या डोळ्यात पाणी आले होते. ते अश्रू भरल्या नजरेने सर्वांना जाताना बघत होते. एकदा सुद्धा मागे वळून त्यांच्या मुलांनी त्यांच्याकडे पाहिले नाही. आता त्या घरात नेहा आणि मोहनराव दोघेच राहत होते. मोहनरावांना नेहालाच एकटीला घरी सोडून ऑफिसला जावं वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी आपली सुट्टी अजून वाढवली होती. परंतु घरात नुसते बसून राहून मोहनरावांना घर खायला उठत होते. आईच्या जाण्यानंतर नेहा सुद्धा शांत शांत झाली होती. बाप आणि मुलगी एकमेकींना आधार देत राहत होते. 2 दिवसानंतर त्याच शहरात राहणारी एक काकी नेहाला भेटण्यासाठी घरी आली. काकी खूप चांगली होती. ती यापूर्वी पण नेहाला भेटण्यासाठी अधूनमधून येत असे. आईच्या जाण्यानंतर
एक काकीच तर होती तिची की जिला नेहा आपले सुखदुःख सांगत असे. काकीने मोहनरावला समजावून सांगितले की तू किती दिवस बायकोच्या जाण्याचे दुःख कवटाळून बसणार, यातून आता सावरायला पाहिजे. तू जर असे थकून गेलास तर नेहाकडे कोण पाहणार? जरा नेहाच्या बाबतीत तरी थोडा विचार कर. तेव्हा मोहनराव म्हणाले, काकी अहो नेहाचाच विचार तर असतो सतत डोक्यात, म्हणून तर तिला एकटीला सोडून कुठे जाण्याची हिंमतच होत नाही माझ्यात. माझ्या सुनांचे व मुलांचे वागणे तर माहीत झाले आहे तुम्हाला. मोहनरावांच्या बोलण्यावर काकी म्हणाल्या, जे झालं त्याच्यावर रडून काही उपयोग नाही. मी तर आहे ना, मी देईन लक्ष नेहाकडे, सांभाळेल मी नेहाला. तू नेहाची काळजी करणे सोडून दे. तू उद्यापासून ऑफिसला जाणे चालू कर आणि आता पुढे काय करायचे याचा विचार कर. मी पूर्ण दिवस नेहाला माझ्याकडे ठेवेल. काकीचे असे बोलणे ऐकून मोहनरावांनी दुसऱ्या दिवशीपासून ऑफिसला जाणे चालू केले. काकी दिवसभर नेहाकडे लक्ष देत असे. मोहनराव ऑफिसला गेल्यानंतर ती त्यांच्या घरी जाऊन पूर्ण दिवसभर नेहासोबत थांबत असे. मोहनराव घरी आल्यानंतर काकी आपल्या घरी जात असे. मोहनरावने आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा सगळ्या ओळखीच्या लोकांना नेहासाठी मुलगा शोधण्यासाठी सांगितले. एक मुलगा मिळाला सुद्धा. तो मुलगा नोकरी करत होता व त्या शहरामध्ये भाड्याने राहत होता. त्याला पगार पण चांगला होता. मोहनरावांना शिवम आवडला होता. त्याच्याशी बोलून त्यांनी नेहाचे लग्न ठरवून टाकले. आज त्यांच्या पत्नी कमलाला जाऊन 6 महिने झाले होते. या 6 महिन्यात मोहनरावांचे मन अगदी दगडासारखे बनले होते. या दिवसात त्यांच्या मुलांनी व सुनांनी एकदाही त्यांच्याकडे येणे केले नव्हते की काही विचारपूस केली नव्हती. एवढेच काय, नेहाच्या लग्नाची सुद्धा त्यांना काही काळजी वाटत नव्हती. मोहनरावांनीच त्यांना 1-2दा फोन केला होता. तेव्हा ऑफिसच्या कामात व्यस्त आहे असे सांगून मुलांनी फोन ठेवला होता. नेहाचे लग्न ठरले होते, परंतु मुलांच्या अशा वागण्यामुळे त्यांनी मुद्दाम मुलांना व सुनांना तिच्या लग्नाबद्दल काहीच सांगितले नव्हते. लग्नाला अगदी 4 दिवस राहिले होते तेव्हा त्यांनी व्हॉट्सअपवर लग्नपत्रिका व मेसेज मुलांना पाठवला. मेसेजमध्ये त्यांनी लिहिले की जर तुम्हाला लोकांजवळ वेळ असेल तरच लग्नाला या. जबरदस्ती सुट्टी काढून येण्याची काही गरज नाहीये. जसं मी आतापर्यंत सर्व काही केलं तसंच तिच्यासाठी मी एखादा मानलेला भाऊ पण पाहीन. मेसेज पाहताच लगेच दुसऱ्या दिवशी दोन्ही मुलं मोहनरावांकडे घरी येतात व घरी येताच मोहनरावांना बडबड करतात, हा कसला मेसेज पाठवला आहे तुम्ही? ही पद्धत आहे का मेसेज पाठवण्याची? आम्ही परके आहोत का? 2 दिवस लग्नाला राहिले असताना तुम्ही असा मेसेज टाकताय? तेव्हा मोहनराव भडकले आणि म्हणाले, मग काय करणार? कोणते कर्तव्य निभावले आहे तुम्ही माझं मुलं असण्याची की जेणेकरून मी तुम्हाला हक्काने काही सांगेल? तुमची आई गेल्यानंतर तुम्ही एकदा तरी विचारपूस केली का आमची? तुमचा बाप जिवंत आहे की मेला आहे ते तरीच माहित आहे का तुम्हाला? माझं तर सोडा, पण तुम्हाला एक बहीण आहे, तिला तर कधी विचारले का तुम्ही? आणि आता कोणत्या कर्तव्याच्या गोष्टी करत आहात? घरात बहिणीचे लग्न आहे परंतु सुना आले आहेत का लग्नाला? आपल्या पत्नीला सोडून कोणती जबाबदारी निभवायला आला आहात तुम्ही या घरात? मोहनरावांनी नेहाचे लग्न पूर्णपणे स्वतःच्या हिमतीने केले. एकही जबाबदारी त्यांनी मुलांवर टाकली नाही. लग्न खूप छान झाले. लग्नानंतर नेहा सासरी गेली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलांनी मोहनरावांना सांगितले, बाबा नेहा तर आता आपल्या सासरी गेली आहे. आमची सुद्धा स्वतःची घरे आहेत. एवढ्या मोठ्या घरात आता तुम्ही एकटे कसे राहणार? तुम्ही आता हे घर विका आणि आमच्या बरोबर चला, किंवा तुमच्यापुरती एक खोली ठेवून बाकीचे घर भाड्याने द्या. मुलांचे असे बोलणे ऐकून मोहनराव त्यांच्यावर चिडले. लाज वाटत नाही का तुम्हाला? घर विकण्याचे कसे तुमच्या मनात आले? या घराला तुमच्या आईने व मी मोठ्या कष्टाने बांधले आहे. हे घर म्हणजे तुझ्या आईचे स्वप्न आहे. तिच्या आठवणी आहेत या घरात आणि तुम्ही हे घर विकण्याच्या गोष्टी करत आहात. तुम्हा दोघांनाही या घराची किंवा माझी काळजी करायची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. मी मला स्वतःला व या घराला चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो. मोहनरावांचे असे बोलणे ऐकून दोन्ही मुलं त्यांच्यावर रागवून निघून गेली. आता मात्र मोहनराव पूर्णपणे एकटे पडले होते. इतके दिवस नेहा तर त्यांच्या सोबत होती. आता हे घर त्यांना खायला उठत असे. अधूनमधून काकी येऊन त्यांची विचारपूस करत असे. नेहा सासरी गेल्यापासून त्यांचेही येणे कमी झाले होते. एके दिवशी मोहनराव काकीला म्हणाले की काकी, आता या घरात राहणे मला कठीण वाटत आहे. एकट्याला घर खायला उठते.
मुलांनी तर या घराला विकून त्यांच्याबरोबर राहण्यास येण्यास सांगितले आहे, नाहीतर भाड्याने तर द्या असे ते सांगत आहेत. परंतु मला मुलांबरोबर राहण्याची इच्छा नाही. त्यामुळे मी विचार करत आहे की थोडे घर भाड्याने द्यावे. परंतु भाडेकरू पण कसा मिळेल काय माहिती. चांगला मिळाला तर ठीक, नाही तर भाडेकरूला काढणे अवघड होईल. काय करावे काही समजत नाहीये. मोहनरावांचे बोलणे ऐकून काकीने विचार करून सांगितले की, मोहनराव बेटा, जर तू वाईट वाटून घेणार नसशील तर एक सांगते, जर तुला घर भाड्यानेच द्यायचे असेल तर तू नेहालाच दे ना, कारण की ती सुद्धा या शहरामध्ये भाड्यानेच राहते ना. त्यामुळे निदान तुझेही या घरात मन रमेल व तुला 2 वेळेचे जेवणही व्यवस्थित मिळेल. काकींचे बोलणे ऐकून तर मोहनरावांना खूप आनंद झाला. खरं आहे काकी, तुम्ही तर मला माझे चैतन्य परत आणले, आनंदास मिळवून दिला मला असे सांगून. पण काकी, मुलीला घर भाड्याने कशाला? हे तिचे सुद्धा घर आहे. ती असंच इथे राहू शकते. तिचे इथे एवढं मोठं घर असून ती भाड्याने राहत आहे. माझ्या तर हे लक्षातही आलं नाही. मी आजच नेहाशी बोलतो. मोठ्या आनंदाने मोहनरावांनी नेहाला इकडे राहण्यासाठी येण्यास सांगितले. नेहाने अगोदर नकार दिला होता, परंतु आपल्या बाबांची हालत पाहून तिने तिच्या पतीबरोबर तिथे राहण्यास येण्याचा निर्णय घेतला. ती तिच्या पतीबरोबर तिकडे राहायला आली. नेहा आल्यामुळे मोहनरावांचा दिवस खूप आनंदात जात होता. आरामात आनंदात राहत होते ते. घरात आता मुलगी व जावई होते. छान वाटत होते अगदी. परंतु एके दिवशी मोठ्या मुलाचा मोहनरावांना फोन आला. बाबा, तुम्ही कुणाला विचारून नेहाला व तिच्या नवऱ्याला इथे राहण्याची परवानगी दिली आहे? तुम्ही त्यांना असे ठेवून घेतले तर 1-2 वर्षांनी तिचा पती या घरावर हक्क दाखवेल ना. चुकीची पद्धत आहे ही. तुम्ही त्यांना बोलून दुसरीकडे राहायला जायला सांगा. तुम्हाला दुसरे कोणी भाडेकरू मिळाले नाही का? मुलगी आणि जावयाला घेऊन बसला आहात घरात. मुलाचे असे बोलणे ऐकून मोहनरावांना खूप राग आला, परंतु त्यांनी स्वतःला आवर घातला. ते काही बोलले नाहीत आणि त्यांनी फोन कट करून टाकला. आता त्यांना मुलांचे सारखेच फोन येऊ लागले. कधी मोठा मुलगा करत असे तर कधी धाकटा मुलगा करत असे, तर कधी दोघी सुनाही फोन करत असत. सुना इतक्या उद्धटपणे बोलत असत की त्यांना भानही नव्हते की त्या आपल्या सासऱ्यांशी बोलत आहेत. जेव्हा दोन्ही मुलांनी व सुनांनी वारंवार सांगून सुद्धा मोहनरावांनी नेहाला व जावयांना घर सोडायला सांगितले नाही, त्यामुळे आता मात्र दोन्ही मुलं व सुना घरी आल्या. मोठी सून त्यांना म्हणाली, बाबा, वयानुसार तुमचं डोकं पण आता काम करेना झालं आहे वाटतंय. किती वेळा तुम्हाला सांगितलं आहे की अशा हरकती करू नका की ज्याचा भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल. नेहा एक आपली आहे, परंतु तिचा नवरा जर या घरावर हक्क गाजवू लागला तर काय करायचं? हे बघा बाबा, आम्ही रिस्क घेऊ इच्छित नाही. छोटी सून सुद्धा म्हणाली, त्यामुळे आता हेच योग्य होईल की तुम्ही आम्हाला आमचा हिस्सा देऊन टाका. आम्ही तो भाड्याने देऊ किंवा विकून टाकू. निदान ते आमचे तर असेल, नाही तर हे घर आमच्या हातातून निसटून जायचे. तेव्हा मोठी सून म्हणाली, हा बाबा, ही छोटी बरोबर बोलत आहे. आम्हाला आमचा हिस्सा देऊन टाका. खरं तर आम्ही तुमचा हिस्सा आमचा घेण्यासाठी इथे आलो आहोत. सुनांचे असे बोलणे ऐकून मोहनरावांनी आपल्या मुलांकडे पाहिले. तोपर्यंत नेहा सुद्धा तिथे आलेली होती. नेहाचा नवरा ऑफिसला गेला होता. मोहनरावांनी मुलांना विचारलं, ह्या सुना जे बोलत आहेत तीच तुमची पण इच्छा आहे का? तुम्हा दोघांना पण घराचा हिस्सा पाहिजे आहे काय? हो बाबा, असली फालतूची झंझट पाळण्यापेक्षा आताच काय तो सोक्षमोक्ष लावलेला बरा. नाहीतर आज ना उद्या हे आमच्याच नावावर होणार आहे. त्यामुळे आताच केले तर ते योग्यच होईल. छोट्या भावाने पण मोठ्या भावामध्ये होला हो मिळवले. म्हणजे तुम्ही या घराला विकणार आहात तर? मोहनराव म्हणाले, बाबा, हे आमच्यावर अवलंबून नसेल ना. तुम्ही आता फक्त आमचा हिस्सा आम्हाला द्या. मोठा मुलगा म्हणाला, ठीक आहे, बघतो. असे म्हणून मोहनराव आपल्या खोलीत निघून गेले आणि आपली पत्नी कमलाच्या फोटोसमोर जाऊन रडत रडत म्हणाले, बघ कमला, आपली मुले कशी आहेत. आपल्या घराला विकण्याच्या गोष्टी करत आहेत. हे आपले घर, जे तुझे स्वप्न होते, या घराला बांधण्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करून थोडे थोडे पैसे साठवून बांधलेले होते. तू तर या घराला बांधण्यासाठी किती तपस्या केली होतीस. आज या आपल्या घराची किंमत आपल्या मुलांपुढे शून्य आहे. तेवढ्या तिथं नेहा येते आणि बाबांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, प्लीज बाबा, तुम्ही रडू नका.
तुम्ही त्या लोकांना जे पाहिजे आहे ते देऊन टाका, त्यांच्याशी भांडायची काही गरज नाही. मी माझा नवरा शिवमशी बोलून दुसरीकडे भाड्याने राहायला जाईल. तुम्ही पण आमच्या बरोबर चला, म्हणजे तुम्ही कमीत कमी या झंझटीपासून तरी दूर राहचाल. नाही मुली, मी तुझ्यावर ओझं बनून नाही राहू शकत. तुझ्या बापाच्या खांद्यात अजून तरी एवढी ताकद आहे की तो स्वतः उभा राहू शकेल. माझ्यात अजून संपूर्ण कुटुंबाला सांभाळायची ताकद आहे. तू काळजी करू नकोस आणि तुला कुठेही भाड्याने घर बघायला जायची गरज नाही. जे होईल ते पाहिले जाईल. आता तरी तू झोपायला जा, रात्र खूप झाली आहे. पूर्ण रात्रभर मोहनराव झोपू शकले नव्हते. त्यांच्या मनात उथल पाथल चालू होते. हजारो प्रश्न होते त्यांच्या मनात, ज्यांची उत्तरे ते शोधत होते. आपल्या मुलांच्या व सुनांच्या बोलण्याचा विचार करून त्यांनी एक निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी वकिलांना बोलवून घेतले. वकिलांना पाहताच दोन्ही मुले व सुना तिथे आल्या. त्यांना खूप आनंद झाला होता की आता आपल्याला आपला हिस्सा मिळणार. दोन्ही मुलं 2 दिवसांनी जाण्याचे तिकीट काढण्याच्या तयारीत होते. मोहनराव वकील साहेबांना म्हणाले की, वकील साहेब, माझ्या पूर्ण प्रॉपर्टीचे पेपर तुमच्याकडे आहेत. ही माझी दोन्ही मुले आहेत. तुम्ही माझ्या प्रॉपर्टीचे समान 3 हिस्से करा. माझी जेवढी जमीन आहे, दुकान आहे, शेत आहे, त्या सर्वांचे 3 समान वाटण्या करा. फक्त या घराला त्यात घेऊ नका. हे ऐकून मात्र मोहनरावांची मुलं व सुना हैराण होतात. ते म्हणतात, बाबा 3 हिस्से कशासाठी? तुमचे तर 2च मुले आहेत, तेव्हा 3 हिस्से कशासाठी? आणि हे घर, या घराची वाटणी का होणार नाही? एवढं मोठं घर आहे, या घराला असं सोडून द्यायचं का? तेव्हा मोहनराव म्हणाले, 3रा हिस्सा माझ्यासाठी आहे. आणि राहिलं या घराचं, तर हे घर आपल्या पूर्वजांचे नाहीये. हे मी स्वतः कष्ट करून बांधलेले आहे, त्यामुळे हे घर फक्त माझेच राहील. आपल्या पूर्वजांची जी जमीन आहे त्याची फक्त मी वाटणी करेल. मी तुमच्या नावावर करेल, परंतु माझे स्वतःचे हे घर जे मी कष्ट करून बांधलेलं आहे त्याची मात्र मी वाटणी होऊ देणार नाही. या घराचे तुकडे मी होऊ देणार नाही. हे घर माझ्या पत्नीचे स्वप्न होते, तिच्या आठवणी या घरात आहेत. तेव्हा मोठी सून म्हणाली, हे चुकीचं आहे बाबा, तुम्ही आम्हाला धोका देत आहात. आम्ही यासाठी पंचायत बोलवू. सगळ्या प्रॉपर्टीचे 2 समान हिस्से होतील. 3रा हिस्सा घेऊन तुम्ही काय करणार? कसं बस 4-5 वर्षाचं आयुष्य राहिलं असेल तुमचं. शेवटी तर तुम्हाला आमच्यापाशीच राहायला यावं लागेल ना. तर मग या सगळ्याची काय गरज आहे? सुनबाई, मी 2 वर्ष जगेन, 2 दिवस जगेन, नाहीतर 2 तास जगेन. 3रा हिस्सा मी माझ्या मुलीला देणार आहे. तुला काळजी करायची गरज नाही सुनबाई. हे घर माझ्या पत्नीचे स्वप्न होतं आणि ते स्वप्न मी माझ्या मुलीला देणार आहे. आणि यासाठी तूच काय, तुमची पंचायत सुद्धा मला काहीच करू शकत नाहीये. आणि राहिली बाब पोलीस कोर्ट कचेरीची, तर तुम्हाला जे वाटेल ते करा. कोणतीही पोलीस कोर्ट कचेरी जबरदस्ती हिस्सा द्यायला सांगत नसते. जे मिळत आहे ते चुपचाप घ्या, नाहीतर हे सर्व सुद्धा मी नेहाला देऊन टाकेन. तिच्या नावावर करेन सगळं. तुम्हाला एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. पहिल्यांदाच मोहनरावांचा असा राग बघून त्यांच्या दोन्ही सुना खूप घाबरल्या. त्यांची मुलं म्हणाली, बाबा तुम्ही हे योग्य करत नाही आहात. तुम्ही आपल्या मुलांबरोबर भेदभाव करत आहात. मुलं? कसली मुलं? कोणते कर्तव्य निभावले आहे तुम्ही मुलं असण्याचे? काय पाप केलं होतं आम्ही? कोणास ठाऊ की तुमच्यासारखी औलाद आम्हाला झाली. तुमची आई गेल्यानंतर तुम्ही एकदा सुद्धा पाहिलं नाही की तुमचा बाप जिवंत आहे की मेला आहे. तरुण बहीण घरात होती, तिचा जरा सुद्धा विचार केला नाही तुम्ही. मागच्या 6-7 महिन्यात एक फोन सुद्धा तुम्ही केला नाही. आणि आता जेव्हा वाटणी करायची वेळ आली तेव्हा मात्र तुमच्याजवळ वेळच वेळ आहे. नेहाच्या लग्नाच्या वेळी मात्र तुमच्या बायकांना यायला वेळ नव्हता वाटतं. आणि आज बघा वाटणी मागण्यासाठी कशा आल्या आहेत. ज्या प्रकारे या सुना माझ्याशी बोलतात त्या प्रकारे कोणी आपल्या शत्रूशी सुद्धा बोलत नाही. रक्ताचं नातं आहे म्हणून सगळं काही मिळत नसतं. तुम्हा लोकांना जे मिळत आहे ते गपचूप घ्या, नाहीतर आता मी सगळं नेहाच्या नावावर करून टाकेल. आणि यासाठी मला कोणतीच ताकद थांबवू शकत नाही. मग सांगा, घ्यायचं आहे तुम्हाला हे, का संपून टाकू हा विषय इथेच? मोहनराव खूप द्वेषाने रागाने बोलत होते. मुलांना व सुनांना वाटू लागले की रागाच्या भरात खरोखरच बाबा सगळं नेहाच्या नावावर करून टाकतील. त्यामुळे जे मिळत आहे ते तरी गपचूप पदरात पाडून घ्यावं. मोहनरावांनी प्रॉपर्टीचे 3 हिस्से केले. घराची मात्र वाटणी केली नाही. ते संपूर्ण घर त्यांनी नेहाच्या नावावर केले.
आता मोहनरावांकडे मुलांना देण्यासाठी काही शिल्लक नव्हते, त्यामुळे मुलांनी त्यांच्याबरोबर असलेले नाते तोडून टाकले. मोहनरावांना पण मुलांबरोबर कुठलेही नाते ठेवण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यांनी आपले हे घर आणि त्यांच्या नावावरची त्यांच्या हिश्श्याची सर्व प्रॉपर्टी त्यांनी नेहाच्या नावावर केली आणि नेहाबरोबर आनंदाने त्या घरात राहू लागले. मुलांना ते पूर्णपणे विसरून गेले होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.